नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ऑल इन वन इंजिनियर यूट्यूब चॅनलवरती. आज आपण सुरू करणार आहेत प्रोजेक्शन ऑफ लाईनचा क्वेश्चन नंबर 1. पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला? अ लाईन ए बी इज 80 mm लॉंग, हॅज इट्स एंड पॉईंट 15 mm अबव द एच पी अँड 25 mm इन फ्रंट ऑफ व्ही बी. ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ लाईन इफ इट इन्क्लाइन विथ एच पी अँड व्ही पी विथ 30 डिग्री अँड 45 डिग्री रिस्पेक्टिव्हली. आता आपण सर्वात आधी काय क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? अ लाईन आहे 80 mm लॉंग. 80 mm लॉंग एक लाईन दिलेली आहे आपल्याला. तो काय दिलेला आहे आपला? ट्रू लेंथ. ट्रू लेंथ किती दिलेली आहे आपल्याला? 80 mm. ओके. देन इट्स एंड पॉईंट ए 50 mm अबव द एच पी. 15 mm अबव द एच पी दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. तो काय दिलेला आहे आपल्याला? ए डॅश 15 mm अबव द एच पी आणि ए पॉईंट दिलेला आपल्याला 25 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी. ओके. नंतर आपल्याला अँगल दिलेला आहे इन्क्लाइन विथ एच पी आणि व्ही पी. ओके. इन्क्लाइन विथ एच पी किती आहे? 30 डिग्री. इन्क्लाइन विथ एच पी म्हणजे कोणता अँगल? थीटा. थीटा किती? 30 डिग्री. आणि फाय दिलेला आहे अँगल आपल्याला किती? 40 डिग्री. फाय कुठे येतो? खाली येतो आणि थीटा वरती येतो. ठीक आहे. आता आपण ड्रॉ करू. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करू ड्रॉ करायला. आता सर्वात आधी आपल्याला एक्स वाय लाईन ड्रॉ करायची. एक्स वाय. नंतर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची टू द एक्स वाय. केली ड्रॉ. आता अबव एच पी. तर हा कोणता प्लेन आहे? हा प्लेन आहे व्ही पी आणि हा एच पी. ठीक आहे. अबव एच पी. एच पीच्या वरती. एच पीच्या वरती किती घ्यायचं आहे? 15. एच पीच्या वरती 15 mm आणि इन फ्रंट ऑफ व्ही पी म्हणजे व्ही पीच्या खाली किती? 25. नंतर रेफरन्स लाईन ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे. नंतर ए डॅश झाला, ए झाला. आता काय आपल्याला अँगल दिलेला आहे थीटा. थीटा ॲरो कुठे दिलेला आहे? वरती. वरती दिलेला आहे म्हणजे थीटा कुठे राहतो? वरती. इथून अँगल घ्यायचा. अँगल घ्यायचा 30 डिग्री. ठीक आहे. आणि खाली आपल्याला खाली किती? फाय दिलेला किती? 40 डिग्री. खाली 40 डिग्री घ्यायचा. ठीक आहे. आपल्याला ट्रू लेंथ दिलेली आहे. ट्रू लेंथ किती दिलेली आहे? 80. आता कंपासमध्ये 80 mm घ्यायचं. mm घेतला. आता हा आपला कोणता पॉईंट आहे? हा ए डॅश पॉईंट आहे आणि खाली हा आपला ए पॉईंट आहे. ठीक आहे. ए डॅशवरून आपण ए डॅशवर राऊंडर ठेवलं आणि आर्क मारला. ही लेंथ किती आहे? 80. म्हणजे ती आपली काय आली? ट्रू लेंथ. ट्रू लेंथ किती? 80. आता खाली पण आपण ट्रू लेंथ काढू शकतो. खाली पण ट्रू लेंथ, वरती पण ट्रू लेंथ. ठीक आहे. खाली ट्रू लेंथ काढली.
ठीक आहे. आपल्याला लोकस पॉईंट भेटला, खालचा पण लोकस भेटला आणि वरचा पण लोकस भेटला. आता आपण लोकस मार्क करून देऊ. आता लोकस ऑफ पॉइंट बी इन front view. Locus of point B in top view. ठीक आहे. आता आपल्याला हे एवढं गिवन दिलेलं होतं आपल्याला. ठीक आहे. आता यानंतर इथपर्यंत आपला ड्रॉ करून झालेलं आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये बेसिकची जी व्हिडिओ टाकलेली होती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, वरच्या ट्रूला खाली ओढलं तर प्लॅन लेंथ भेटल आणि खालच्या ट्रूला वरती ओढलं तर इलिव्हेशन लेंथ भेटल. ठीक आहे. आता ते ड्रॉ करू आपण. वरच्या ट्रूला खाली ओढलं, ठीक आहे, आणि एवढं डिस्टन्स घ्यायचं कंपासमध्ये आणि इकडे आर्क मारायचा. इथं आर्क मारला. इलिव्हेशन लेंथ आणि प्लॅन लेंथ नेहमी डार्क ठेवायची. नंतर खालच्या ट्रूला आता खालच्या ट्रूला वरती ओढलं तर इलिव्हेशन लेंथ भेटते. इथून कर्व करायचं, इथून लोकस वरती आपल्याला एक पॉइंट भेटला. ही झाली लेंथ, इलिव्हेशन लेंथ, आणि खालची कोणती झाली, प्लॅन लेंथ. ओके. आता महत्वाचं काम, आपल्याला क्रॉस चेक करायचं असेल तर इलिव्हेशन लेंथचा एंड पॉईंट आणि प्लॅन लेंथचा एंड पॉईंट नेहमी एकच लाईनवरती येतो. एका लाईनवरती आला म्हणजे आपलं आन्सर बरोबर आहे. आणि त्या डिस्टन्सला काय म्हणता, प्रोजेक्टेड डिस्टन्स. ते पण घेऊ मार्क करू आपण. मार्क करून आपण आणि डायमेन्शन द्यायचं विसरायचं नाही. डायमेन्शनसाठी 1 ते 2 मार्क असतात. आता डिस्टन्स किती आहे, प्रोजेक्टेड डिस्टन्स मेजर करायचं 45. आता डायमेन्शन कोणते कोणते आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे, ए डॅश दिलेलं आहे आपल्याला 15. स्क्रोल करायचं रोलर, ॲरो 1:3 च्या रेशोमध्ये ठेवायचा. आता हा कोणता पॉईंट, B1 डॅश, हा B डॅश, हा B2 आणि हा B. ठीक आहे. आता हा जो अँगल आहे इलिव्हेशन सोबतचा अँगल आहे त्याला काय म्हणता, अल्फा, आणि जो प्लॅन सोबतचा अँगल आहे त्याला म्हणता बीटा. ठीक आहे. हा आपला आता क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. आता त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी काय काय आहे, इलिव्हेशन लेंथ आणि प्लॅन लेंथ नेहमी डार्क ठेवायची. ठीक आहे. आणि जेव्हा पण तुमच्यासमोर जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा क्वेश्चन नीट रीड करायचा आणि त्याच्यामधलं एक एक सेंटेन्स रीड करून
गिवन फाइंड करायचं. गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला ते बघायचं आणि त्यानंतर सॉल्व्ह करायला सुरू करायचं. आणि हा जो क्वेश्चन येतो पेपरला तुम्हाला 10 मार्काला, आम्ही टाकलेले जेवढे मॅक्स 10 क्वेश्चन्स राहतील तेवढे तुम्ही परफेक्ट केले तरी तुमचे 10 मार्क हे फिक्स होऊन जातात पेपरसाठी. तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज.